नागपुर के इतवारी इलाके में स्थित एक दुकान में अकाउंटेंट का काम करने वाले एक युवक पर मालिक के साथ बड़ी आर्थिक धोखाधड़ी करने का मामला सामने आया है। जानकारी के अनुसार शिकायतकर्ता शंकर लाल वासवानी की इतवारी के पास अशोक हार्डवेयर नाम से दुकान है। आरोपी जय कुमार उम्र 25 वर्ष डिप्टी सिग्नल क्षेत्र का निवासी है और पिछले 2 साल से दुकान में अकाउंटेंट के तौर पर काम कर रहा था। दुकान की बैंक डिटेल और लेन देन की पूरी जानकारी आरोपी के पास ही थी। इसी दौरान उसे सट्टा खेलने की लत लग गई। आरोप है कि उसने दुकान की आईडी का गलत इस्तेमाल करते हुए अपने नाम से यूपीआई आईडी बनाई और अलग अलग ट्रांजैक्शन के जरिए 1 से 2 लाख रुपए निकाल कर सट्टे में लगाता रहा। बताया जा रहा है कि आरोपी ने इसी तरह करोड़ों रुपए का गबन किया। मामले का खुलासा तब हुआ जब दुकान का एक चेक बाउंस हुआ। इसके बाद खातों की जांच में पूरी धोखाधड़ी सामने आई। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 267/2026 कलम 316(4), 318(4), 336(2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी शंकरलाल खटुमल वासवानी वय 61 वर्षे, व्यवसाय हार्डवेअरचे दुकान, पत्ता कोकरेजा नगर झरीपटका यांचं अशोक हार्डवेअर लोहावडी बोहरा मस्जिद इतवारी जवळ हार्डवेअरचं दुकान आहे आणि यांच्या दुकानामध्ये यातील आरोपी जय कुमार अनवर कुर्रे वय 25 वर्षे, राहणार डिप्टी सिग्नल जवळ नागपूर, हा आरोपी यांच्या दुकानामध्ये 1.5 ते 2 वर्षापासून अकाउंटंटचं काम पाहत होता। त्यांच्या दुकानाचं सर्व अकाउंटचे व्यवहार, बँकेचे ट्रान्झॅक्शन त्याच्यावर सोपवलेले होते। सदर आरोपीला ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळण्याचा नाद लागला आणि त्यांनी याच्या सगळ्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन स्वतःच्याच नावाचं दुकानाच्या अकाउंटमध्ये जे यूपीआई आयडी क्रिएट केलं आणि त्या यूपीआई आयडी मार्फत प्रत्येकदा कधी 1 लाख, कधी 1.5 लाख, कधी 2 लाख असे पैसे तो काढत गेला आणि ऑनलाईन क्रिकेट सट्टा मध्ये तो जुगार खेळत गेला। असे मिळून त्याने आतापर्यंत 1.5 ते 2 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे। फिर्यादीच्या असं लक्षात आलं यांनी फिर्यादीच्या नावाचे काही बनावट चेक सुद्धा बनावट सह्या करून त्याचं सुद्धा विड्रॉल बँकेतून केलेली आहे। परंतु एक चेक मात्र बाउन्स झाला आणि जेव्हा मग ती माहिती मालकाला मिळाली, म्हणजे यातील फिर्यादीला मिळाली, फिर्यादीला असं वाटलं की आमचे सगळेच व्यवहार हे आरटीजीएस व्यवहाराने होत असतात, मग आता अचानक चेक कसा काय बाउन्स झाला, म्हणून त्यांनी ते सगळं चेकिंग केलं। तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अकाउंटंट म्हणून हा जो आरोपी जय कुमार अनवर कुर्रे आहे त्यांनीच हा सगळा अपहार केलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनात तक्रार दिल्याने आम्ही सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे। त्याचा 3 दिवसाचा PCR आता घेण्यात आलेला आहे।